जय किसान. नमस्कार. आपण पाहतात वावर न्यूज. मी आज आहे 21 शुगर सायखेडा तालुका सोनपेठ जिल्हा परभणी या ठिकाणी. 2025-26चा जो गाळपाचा हे झाला म्हणजे टप्पा झाला, तो टप्पा पूर्ण झाला. आज 8 दिवसापूर्वी हा कारखाना या हंगामामधला टप्पा पूर्ण करून बंदही झाला. तरीही मागच्या डिसेंबरचं, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या मासिक या 4 महिन्यांचं बिल जे की शेतकऱ्यांचा ऊस गाळपासाठी या ठिकाणी कारखान्याला आला, पण या आल्यानंतर जो देयक असते, जी देयाची रक्कम असते, ती अजूनही या ठिकाणी आलेल्या गाळपाच्या ऊसाला शेतकऱ्याच्या खात्यावर अदा झालेली नाही आहे. या ठिकाणी आपण पाहत आहात ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समिती जिल्हा कमिटी बीड या ठिकाणी याच कारखान्याच्या MD साहेबांना आत्ताच त्यांनी निवेदन दिलं आहे. या निवेदनाद्वारे त्यांनी असं लेखी दिलं आहे किंवा जर समजा या उद्याच्या 24 तारखेपर्यंत 24 मार्च 2026 पर्यंत जर समजा या कारखान्यांनी शेतकऱ्यांची देय रक्कम त्यांच्या खात्यावर जर अदा नाही केली, तर आमची संघर्ष समिती या ठिकाणी 24च्या नंतर तीव्र किंवा उग्र स्वरूपाचं आंदोलन या कारखान्याच्या समोर करण्यास एकमत झालेलं आहे. या ठिकाणी आपण पाहत आहात आपल्यासोबत संघर्ष समितीचे सदस्य आहेत. दत्ताभाऊ गव्हाणे, ऋषिकेश भैया जोगदंड या ठिकाणी आहेत. ऋषिकेश भैया, आपण या ठिकाणी याच कारखान्याचे MD साहेबांना आत्ताच निवेदन दिलं. या निवेदनामध्ये प्रामुख्याने असं कुठलं तुम्ही या मागणीला जोर लावून धरला आहे? आज रोजी पाहता आज ऊस जाऊन कमीत कमी 2 ते 3 महिने झालेले आहेत. आमच्या ऊसाचा जो ऊस गेलेला आहे त्याची रक्कम आम्हाला अद्यापही मिळालेली नाही. खरं तर पाहायला गेलं तर ऊसाची रक्कम ही 15 दिवसातच मिळणं ही अपेक्षित असते, परंतु आज 21 शुगर सायखेडा कारखाना त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी आमच्या ऊसाची रक्कम आज आतापर्यंत जमा झालेली नाही व ती रक्कम जमा न झाल्यामुळे आज आम्ही MD साहेबाकडे आलो व त्यांना हा अर्ज दिलेला आहे किंवा लवकरात लवकर जितक्या लवकर होईल तितक्या आमच्या ऊसाची बिलाची रक्कम ही लवकरात लवकर अदा करावी व त्यांनी द्यावे. त्यांनी जर नाही दिली ही रक्कम ह्या 24 तारखेच्या आतमध्ये, तर आम्ही असं ह्या ठिकाणी मोठ्या प्रकारे आंदोलन करताल शेतकरी संघर्ष समिती. या ठिकाणी आपण पाहिलं तर ऋषिकेश भैया जोगदंड यांनी या ठिकाणी मत व्यक्त केलं. आपल्यासोबत संघर्ष समितीचे सदस्य श्री दत्ताभाऊ गव्हाणे आहेत, ज्यांनी की कारखान्याचा जो चालू होण्याचा हंगाम होता आहे 2025-26चा, याच हंगामाच्या पहिल्या टप्प्यामध्ये ज्यांनी सर्व परिसरामध्ये व सर्व कारखान्यांना धडक बसवली किंवा भावामध्ये जर काही अफरातफर झाली तर आम्ही माघार घेणार नाहीत. सर्व शेतकरी एक होऊन कारखान्याला जोरदार प्रदर्शन किंवा आंदोलन करून आम्हाला जो पाहिजे तो भाव आमच्या पदरात पाडून घेऊ. यांच्या या आंदोलनामुळे शेतकऱ्यांना कुठेतरी फायदा झाला. 300 ते 350 रुपयाचा प्रत्येक कारखान्याला या ठिकाणी भाव जास्तीचा शेतकऱ्यांना द्यायला लागला. अशा आपल्यासोबत धडाडीचे युवक नेतृत्व दत्ताभाऊ गव्हाणे या ठिकाणी आहेत. भाऊ, आज आपण 21 शुगर सायखेडा तालुका सोनपेठ या ठिकाणी आलेलो आहोत. आपण या ठिकाणी या कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खूप चांगला असा फायदा करून दिलेला आहे. आज याच ठिकाणी या चालू हंगामाच्या 2025-26च्या या टप्प्यामध्ये कारखाना हंगाम पूर्ण करून बंदही झाला. 8 दिवसापूर्वी हा कारखाना बंद झालेला आहे, पण बंद होऊनही कारखान्याने मागील 3.5 महिन्यापूर्वीपासूनचे बिल अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले नाहीत. आपण MD साहेबांशीही बोलणं केलं. MD साहेबांनी तसं अंदाजित उत्तर दिलेलं आहे, असं त्यांनी कुठं ठाम उत्तर या ठिकाणी आपल्याला दिलेलं पावत नाही आहे. आपला हेच विचारणं आहे किंवा जर समजा 25 तारखेपर्यंत आपल्या संघर्ष समितीने त्यांना वेळ दिलेला आहे की 24 तारखेपर्यंत येणाऱ्या मार्चमध्ये जर ऊस बिल अदा नाही केलं तर आम्ही तीव्र स्वरूपाचं किंवा उग्र स्वरूपाचं आंदोलन आपल्या कारखान्याच्या गेटसमोर करूयात. तर या ठिकाणी आपण जर समजा 24 तारखेपर्यंत उद्याच्या येणाऱ्या जर बिल पास केली नाही तर कशा स्वरूपाचे आंदोलन हे आपण शेतकऱ्यांना घेऊन या ठिकाणी करणार आहात? मुळामध्ये शेतकऱ्यांना आंदोलन करण्याची वेळ किंवा शेतकऱ्यांना आपल्याला पण एक शेतकरी संघर्ष समितीला पण एक आंदोलन करण्याची इच्छा नाही. कारखाना आणि शेतकरी एक नातं चांगलं असते, पण शेवटी शेतकऱ्यांची आर्थिक कंबर आता मोडलेली आहे. कारण ऊस जाऊन जवळपास 4 महिने झालेले आहेत आणि तरीसुद्धा आपल्या ऊसाचा मालाचा पैसा खात्यामध्ये जमा झालेला नाही आणि शेतकरी अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये, अडचणीमध्ये सापडलेला आहे. अशातच कारखान्याकडून जे बिलं मिळायला पाहिजे आहेत टायम ते मिळालेले नाहीत. कोणाच्या लेकीबाळीचे लग्न आहेत, कोणाचा दवाखाना आहे आणि अशा अनेक इतर कारणे आहेत. शेतकऱ्याची आर्थिक अडचण ओळखून कारखान्यांनी लवकरात लवकर 24 तारखेपर्यंत शेतकऱ्यांना बिलं द्यायला सुरू करावेत. एवढीच आमची शेतकरी समिती म्हणून एक शेतकऱ्यांच्या बाजूने आम्ही उभा राहिलेलो आहोत.
आणि एक शेतकरी समिती म्हणून आम्ही कारखानदारांना एवढंच सांगतो, या लवकरात लवकर हे 24 तारखेपर्यंत बिल पेमेंट करून द्या शेतकऱ्यांचं, अन्यथा आम्हाला नाईलाज असतो आंदोलनाचा मार्ग अवलंबायला. या ठिकाणी आपण पाहिलं शेतकरी संघ समितीच्या वतीने या ठिकाणी कारखान्यांना किंवा कारखान्याच्या MD साहेबांना असं विनंती आहे, चेअरमन साहेबांना अशी विनंती आहे की लवकरात लवकर बिले द्यावेत. कारण हा तसं पाहता हा मार्च महिनाही संपत आला. शेतकऱ्यांकडं कुठल्या बँकेचे देणे असतात, ते देण्यांचं नवजुनं करायचं असतं. आणि हा आता चालू सीझन हा लग्नांचं सीझन आहे. यामध्ये कुणाचे शेतकऱ्यांचं एखाद्या मुलीचं लग्न असतं, कुणाच्या सावकाराचं देणं घेणं केलेलं असतं. आणि विशेष बाब म्हणजे ज्यांचा ऊस या ठिकाणी गाळपाला आलाय, त्या गाळपालाही गाळप करण्यासाठीही शेतकऱ्यांनी कुठंतरी कुणाचं तरी हात उसणं घेऊन आणले असं, जसं की कुणाचा रस्ता करायचा असेल ट्रॅक्टरवाल्यांना द्यायला लागतं, कुण्या वाहनवाल्यांना द्यायला लागते. त्याच्यासाठी त्यांनी हात उसणा करून पैसा जो आणलेला असतो तोही वेळेवर जर नाही गेला यांच्या समजा डेट देण्याच्यामुळं, तर कुठंतरी त्या शेतकऱ्यांची कुणासोबत तरी ओढ होऊ शकते. त्यामुळं संघर्ष समितीने या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. 24 तारखेपर्यंत जर आपण नाही दिलं तर 24च्या नंतर आमच्या शेतकऱ्यांना सगळ्यांना सोबत घेऊन एक वेगळ्या प्रकारचं तीव्र किंवा उग्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी होऊ शकतं, असं त्यांनी एक तंबी देऊन, इशारा देऊन या ठिकाणी निवेदन रितसर पुढे दिलं आहे. आपण पाहत आहात वावर न्यूज. धन्यवाद.